हाय. गेल्या काही वर्षांमध्ये मी काही लेख लिहिले म्हणजे पेपर्ससाठी. नवा काळ म्हणा, तरुण भारत म्हणा. आणि त्याचे असे काही विषय ठरलेले नव्हते, पण माझे लेख हे जास्तीत जास्त भूतकाळात रमलेले असे आहेत. ते निबंध आहेत असं म्हणू शकतो आपण. ते सगळेच लेख माझ्याकडे आहेत आणि मला असं वाटलं की यूट्यूबच्या माध्यमातून ते तुमच्यासमोर सादर करावेत, वाचावेत, म्हणून आज पहिला लेख वाचणार आहे. असे बरेच आहेत, त्यातले निवडक वाचत जाईन. कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओसाठी मी कमेंट्स नक्की ऑन ठेवणार आहे. तर पहिला लेख. आमचं कौलारू घर होतं. आमचं म्हणजे माझ्या माहेरचं, आठल्यांचं. कौलारू, 2 खोल्यांचं, चाळीतलं घर. 10 बिराडांची चाळ, मध्ये चौकोनी अंगण. घराच्या म्हणजे दाराच्या 2 बाजूला झाडं लावण्यासाठी जागा तयार केली होती. त्यात मी झेंडूची फुलं कुस्करून टाकत असे. अगदी आठवड्याभरात भरपूर रोपं रुजून यायची. मग ते मोठे कधी होतात, त्याला कळ्या कधी येतात त्याची वाट बघत बसायचे मी. चिनी गुलाब पण लावला होता, पण त्याला ना चिमण्यांपासून खूप जपावं लागेल. गोकर्णाचा वेल मात्र फोफावला होता. छान फुलं यायची. आणि दोन्ही बाजूला वाढलेला, दारावर कमानीसारखा असलेला मनी प्लांट. अशी माझी बाग. उगाचच आठवलंय सगळं म्हणून सांगितलं. आई बाबा आणि मी असं छोटंसं कुटुंब आमचं, आपल्या आपल्यातच रमलेलं. आई बाबा दोघंही नोकरी करायचे. माझी दिवसभर रवानगी आत्याच्या घरी असायची. आईची सकाळी 6:03ची गाडी. मग बाबा माझं सगळं आवरून 7ला निघायचे. आईला मंगळवारी सुट्टी, तर बाबांना रविवारी. मी आणि बाबा दर रविवारी आईला आणायला स्टेशनवर जायचो. येताना गजरा, जाई जुई, मोगरा, चमेली, अगदी अबोली सुद्धा, जे मिळेल त्याचा गजरा. मग शिवाच्या उडपी हॉटेलमध्ये इडली. त्यानंतर बागेत जाऊन झोपाळा आणि घसरगुंडी आणि मग घरी. असा मस्त प्रोग्राम असायचा. मजा यायची. मार्च एप्रिलमध्ये कलिंगड खाण्याचा बेत असायचा. गाद्या घालून झाल्या की मोठं काळ्या पाठीचं कलिंगड बाबांनी कापायचं आणि आम्ही खायचं. आमच्या चाळीत ना एकत्र कोजागिरी साजरी व्हायची. नेमकी 6 परीक्षेचा पेपर संपता संपता यायची ही कोजागिरी. शेवटच्या पेपरमध्ये मग लक्षच लागायचं नाही. सामूहिक इडली सांबाराचा बेत, मसाले दूध, पत्ते, खामखाम खांबोळी, गप्पा, किस्से अशी चंगळ असायची. आमच्याकडे आरत्या हा एक गंमतशीर प्रकार होता. आरत्या पाठच असायला हव्यात आणि म्हणून बाबा गणपतीच्या काही दिवस आधी सर्व मुलांना एकत्र घेऊन आरत्या शिकवायचे. छान झांज आणि धुपाच्या वातावरणात आरत्या म्हणायला गंमत यायची. शाळेत असताना अगदी शिशुवर्गापासून 10वी पर्यंत दरवर्षी मी स्नेहसंमेलनात भाग घ्यायचे. आई तर तालमीपासून शाळेत येऊन मदत करायची. मग नाचासाठीचे कपडे, वेण्या, मेकअप ही सगळी तयारी आमच्या घरी व्हायची. आई बाबा आवर्जून माझ्या स्नेहसंमेलनाला यायचे, वार कुठलाही असला तरी. बापरे, जशा आठवत गेल्या तशा गोष्टी लिहिल्या. भूतकाळात रमायला मला खरंच खूप आवडतं. या घटनांमध्ये सुसंगती नसेल कदाचित, पण त्या मनाला सुखावून जातात हे निश्चित. तेव्हा आईबाबांचा दिवस कामातच जायचा. अहोरात्र कष्ट. माझ्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी, आवडीनिवडीसाठी लागणारी पुंजी गोळा करण्यासाठी सतत कष्ट. पण तरी सुद्धा त्यांनी माझ्यासाठी वेळ ठेवला. आज मनात जपून ठेवलेल्या मौल्यवान आठवणी देण्यासाठी त्यांनी नक्कीच वेळ दिला. धावपळ, दगदग, कामं, व्याप या सगळ्यातून ते वेळ काढून माझ्यासाठी जगत होते. आज त्यांच्या जागेवर मी आहे. सतत असं वाटत राहतं की मी, आम्ही अमेयाला वेळ देतोय का, त्याला काही देतोय का. कारण आज सगळंच आपण आपल्या सवडीने करतोय. अमेय 6 महिन्याचा होता तेव्हा मी शूटिंगला सुरुवात केली. चित्रपटाची शूटिंग तेव्हा कोल्हापुरात व्हायची. मी त्याला घेऊन जायचे. माझी नणंद असायची बरोबर. लंच ब्रेकमध्ये मी हॉटेलवर जाऊन यायचे त्याला भेटून आणि मग संध्याकाळी तोच पावडर कुंकू लावून, पावडर टीट करून आमच्या सेटवर यायचा. हळूहळू तो मोठा होत होता, पण 2-3 वर्षापर्यंत तो माझ्याबरोबर यायचा आणि नंतर तो घरी आणि मी शूटिंगला. त्याची दगदग नको म्हणून 24 तासातले काही तासच त्याच्याबरोबर राहायला मिळायचं. शाळेतल्या स्पर्धा, गॅदरिंग यासाठी अगदी ठरवून वेळ काढला तरी सुद्धा ऐनवेळी सिरियलचा एपिसोड अडकायचा आणि शूटला जायला लागायचंच. अमेय खूप हिरमुसून जायचा, पण नीट समजावून सांगितलं ना की एकदम हसायचा. तो खरंच खूप मॅच्युअर आहे. सगळ्या गोष्टी समजून घेतल्या त्याने.
हातातली कामं संपवणे ह्यालाच प्राधान्य द्यावं लागतं. आता तर तिघांनी एकत्र यायचं म्हणजे सगळं ठरवून प्लॅन करावं लागतं. प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे, व्याप वेगळे, मग सगळं जमून येईल तोची सोनियाचा दिन असं होतं. हा सोनियाचा दिवस खूप कमी वेळा येतो, पण अगदी अविस्मरणीय ठरतो. कामाच्या व्यापात व्यस्त असताना वेळ निघून जातो, पण जेव्हा शांतपणे बसून आपल्या स्वतःशीच आपण संवाद साधायला लागतो तेव्हा अपराधीपणाचा अंधार मनाला काळोखून टाकतो. वाटत राहतं की पुढच्या पिढीला स्थिर भविष्यकाळ देण्याच्या प्रयत्नात, त्या धडपडीत सुंदर वर्तमानकाळ हातातून निसटतोय का? वाळूसारख्या त्या निसटण्यात फक्त स्पर्शच होतोय, अनुभव काहीच मिळत नाही. अजून बरीच वर्ष हातात आहेत असं फक्त दिसतं, पण प्रत्येक दिवसातले काही तासच आपले एकत्र राहण्याचे असा विचार केला तर किती कमी वेळ आहे आपल्याकडे. ग्लोबलायझेशनच्या या दिवसात पुढची पिढी कदाचित भारताबाहेरही जाईल कक्षा रुंदावण्यासाठी, पण आपण मात्र इथेच असणार. मग तर काय वर्षातले काही दिवसच एकत्र राहणार. मी सतत एकत्र म्हणतेय ते आपल्या पिल्लांबरोबर. हे विचार डोक्यात घोळायला लागले ना की खूप अस्वस्थ व्हायला होतं. पण मग वाटतं की काळानुरूप बदलायलाच हवं. कुठलीही खंत नको आयुष्यात. क्वालिटी टाइम देणं महत्वाचं. वेळ कमी आहे म्हणूनच आपल्याला खूप मजा करायची आहे, आनंद साठवायचा आहे आणि ह्या सगळ्या आठवणी जपायच्या आहेत. पण त्यासाठी तसे क्षण पण अनुभवले पाहिजेत ना. ते क्षण अनुभवणं महत्वाचं आहे. कळीचं फूल होणं ही प्रक्रिया जशी दैवी अनुभूती देणारी आहे, तसंच स्वतःसाठी जगणं, आयुष्याचा निखळ आनंद घेणं ही सुद्धा एक अनुभूती आहे. अजून आयुष्यात खूप जाणून घ्यायचंय, अनुभवायचंय, बघायचंय, शिकायचंय, करायचंय. खूप खूप खूप. वेळ हातातून सटकतोय. तो हातात आहे तोपर्यंतच मजा घ्यायची. स्वतःत डोकावायचं. आत कुठेतरी खोल मनात एक अवखळ बाळ आहे, त्याला खिदळायला लावायचंय अगदी आजपासूनच. तर हा लेख कसा वाटला मला नक्की कळवा. भेटत राहू. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.